केंद्र सरकारने केरळ राज्याचे अधिकृत नाव केरळवरून केरळम असे बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आज मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्राकडून उचलले जाणारे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कॅबिनेट बैठकीसाठी सर्व केंद्रीय मंत्र्यांना लवकर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीपूर्वी एक फोटो सेशन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय ही बैठक विशेष आशयासाठी ठरली आहे की नवनिर्मित प्रधानमंत्री कार्यालय PMO आणि कॅबिनेट सचिवालय असलेल्या सेवा तीर्थ या नव्या ठिकाणी ही पहिलीच कॅबिनेट बैठक होणार आहे. हा निर्णय घेण्यात येण्यामागे केरळ राज्य विधानसभेचा महत्त्वाचा ठराव आहे. ऑगस्ट 2023 मध्ये एकमताने पास झालेल्या या ठरावात राज्याचे नाव केरळम करण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी स्वतः हा ठराव मांडला होता. त्यांनी संविधानाच्या कलम 3 अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली होती. ठरावात नमूद करण्यात आले होते की संविधानाच्या प्रथम अनुसूचित राज्याचे नाव केरळ असे नमूद आहे. त्यामुळे ते केरळम असे बदलण्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. मुख्यमंत्री विजयन यांनी स्पष्ट केले की मल्याळम भाषेत राज्याचे नाव केरळम असेच वापरले जाते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून मल्याळम भाषक समुदायासाठी एकत्रित केरळची मागणी सातत्याने पुढे आली होती. आमच्या राज्याचे नाव संविधानाच्या प्रथम अनुसूचित केरळ असे लिहिले आहे. या सभागृहाद्वारे केंद्र सरकारला विनंती करण्यात येते की कलम 3 अंतर्गत तातडीने दुरुस्ती करून राज्याचे नाव केरळम करण्यात यावे. तसेच संविधानाच्या 8व्या अनुसूचित सर्व भाषांमध्येही केरळम हे नाव वापरण्यात यावे असे विजयन यांनी ठरावादरम्यान सांगितले. ठरावात प्रथम अनुसूचीसह 8व्या अनुसूचीतील सर्व भाषात नाव बदलण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सविस्तर तपासात असे स्पष्ट झाले की फक्त प्रथम अनुसूचीत दुरुस्ती करणे पुरेसे ठरेल. यामुळे प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय केरळच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाशी निगडीत आहे. मल्याळम भाषेच्या अभिमानासोबतच राज्याच्या एकात्मतेच्या भावनेला बळकटी देणारा हा बदल मानला जात आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्राकडून होणारा हा सकारात्मक निर्णय राज्यातील राजकीय वातावरणाला नवा रंग देणारा ठरू शकतो. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.